पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। त्या काळी अशी काही मजा नव्हती नाही। आम्ही आपली घरच्या घरीच मजा करायचो। वाह, बायका एकमेकींना भेटले आणि रिकामा वेळ मिळाला की शेळ्या कढीला कसा रूट येतो अगदी। का तुम्ही आजच्याच काळात जगताय का? मावशीबाई, तुम्ही आणि मी नाही हो, या सुनबाईंच्या आई मातोश्री त्या बघा जगतायत ना कशा आजच्या काळातल्या सारख्या। मी बघितलंय त्यांना असं त्या भ्रमणध्वनीवर बोट फिरवताना। हो मग स्मार्टफोनचे क्लासेस घेते मी। या या तुम्ही पण या एकदा। काय स्ट्रोल करताना मजा येते दाखवते मी तुम्हाला। नाही, नको नको नको, मला हे प्रशिक्षण अजिबात नको। त्यापेक्षा तुम्ही असं करा, माझा एक छानसा असा फोटो काढा। हा कोणाला दाखवायला जायचंय तो फोटो? आता कोणाला दाखवणार हो मी? आपला आपणच बघायचा आणि आनंद घ्यायचा। हे तुम्हाला खरं सांगतो बरं का, मी कधी कल्पनाही केली नव्हती की आपल्याला असं कुठेतरी सहलीला जायला मिळेल म्हणून। बघितलंस का रमा, शिळ्या कढीला ऊत यायला बायकांचीच गरज असते असं नाही। हे बघ आला बरं का टोमणा लक्षात आला माझ्या। फोटो काढायचे ना? हो हो, पण छान पोज द्यायची। हो चालेल ना, नक्की नक्की। तो गॉगल घाला ना। अरे हो, आता आणला एवढा तर घालायला। हो नाही नाही, घालतो ना घालतो ना। हे काय चला सगळ्यांनी या इकडे, गेम खेळायचंय ना? हो आलो आलो आलो, थांबा जरा फोटो काढून। चला 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 आलो 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 का? चला 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 चला। आय 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 बरं, गेम असा आहे, इथे चेंडू आहेत, इथे बादली आहे, बरं? आणि इथला एक चेंडू उचलून जो त्या बादलीत टाकेल, बरोबर बादलीत हा का, तिथून त्याला एक ग्लास सरबत मिळेल। कोण सुरुवात करणार आहे? मी टाकतो, मला कॉन्फिडन्स आहे। त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असं म्हणतात। कम ऑन नील। पडला। बरं मी देते, हे कोण करणार? शाबास। चल मामा, मामा ही गोट वाली पुन्हा यायचं नाही मामा, फोकस यार, फोकस। कोण? सरबत सरबत वहिनींना सरबत। अरे आप्पा, सगळं संपवलं। हॅलो, झालं 1 ते 4 झोपले पुणेकर। चला उठा, झोपायला आलोय का आपण इथे? उठा उठा पटकन। बरं, हलत नाहीये ना कोणी? हरकत नाही। यार मम्मा, मी किती वेळची बसले तुमच्यासाठी, पण ही आजकालची मुलं बघ ना केवढी आळशी झोपा काढतात। मी झोपलो नव्हतो, मी विचार करत होतो। कसला?
कसला? कसला? कसला? काही विचार वगैरे करत नव्हतास तू. माहिती आम्हाला काय विचार करत होतास. चला आता खूप झालं लोळणं झोपणं सगळं झालंय. उठा आपण गेम खेळूया. पासिंग द पार्सल खेळूया. पास पास. काय म्हणजे काय खेळ काय येतो? पासिंग द पार्सल. मी सांगते. ओके, सो हा गेम खेळण्यासाठी सगळ्यात आधी सगळ्यांनी एक गोल फॉर्म करा. लवकर लवकर गोल करा. मम्मा come here. इकडे की हा बॉल आपण गाणं सुरू झालं की आपल्या शेजारच्या व्यक्तीकडे पास करायचं. ओके, ऍट वन पॉइंट गाणं बंद होईल. अरे पण मध्येच कसं काय बंद होईल ते? अहो अप्पा, गाणं आपोआप बंद नाही होणार. म्युझिक ऑन ऑफ करायला एक माणूस ठेवलेला असतो. म्हणजे तो हा गेम बघत नाही, तो फक्त तेवढंच करतो. अच्छा, म्हणजे तो करणार बंद चालू वगैरे. चालेल चालेल. हा, सो गाणं जेव्हा बंद होईल तेव्हा ज्याच्याकडे हा बॉल येईल त्याला काहीतरी एक पनिशमेंट मिळणार. म्हणजे म्हणजे काय? शिक्षा शिक्षा करायची का? हा, शिक्षा. करेक्ट. ओके, आणि ती शिक्षा उरलेल्या सगळ्यांनी मिळून द्यायची. फक्त त्या माणसाने कंपल्सरी ती शिक्षा पार पाडली पाहिजे. ए, सोप्या जेव्हा शिक्षा अवघी धावपळ नको बाई. नाही तुला अगदी सोपी शिक्षा देऊ. हा आपण ओवी म्हणशील का? ओवी. हा नाही तर तुला येईल तर एखादं गाणं म्हण बस. चला करा आता सुरू. ओके, म्युझिक कोण हँडल करणार? म्युझिक ऑन ऑफ करणारा माणूस मी. म्हणजे राधाच जिंकणार. असं काही नाही आहे. मी एकदम प्रामाणिकपणे खेळतो. मी असं काही करणार नाही. मी स्टार्ट करू प्लीज? ओके. मी तिकडे बसतो आणि गाणी लावतो आणि बनवतो. स्पीकर पाठ करून बसा का बघायचं. हो, हो. बघायचं नाही. मला तिकडे बघ. जिंकवलं. म्युझिक. ए घे ना. अगं बघत काय बसली ते नाही. हो घे. चल आरिया आरिया आरिया. ए, मी पनिशमेंट देऊ? चालेल चालेल चालेल. सो दादा तुझा एम्प्लॉई आहे बरोबर? तर मग तुझी पनिशमेंट ही आहे की आम्हा सगळ्यांना सांगायचं की तुला सचिन दादा नक्की कसा वाटतो, ॲज अन एम्प्लॉई आणि ॲज अ माणूस म्हणून. राधा, अगं सचिन कसा आहे हे सगळ्यांना माहितीये. रिया तू एखादं गाणं म्हण. ए मम्मा यार प्लीज. राधे. हा म्हण म्हण गाणं म्हण ग गाणं म्हण. तू प्यार है किसी और का, तुझे चाहता कोई और है, तू पसंद है किसी और की, तुझे मांगता कोई और है. ये नाइस 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 नाइस. म्युझिक. मतलबी हो जा जरा मतलबी, दुनिया की सुनता है क्यों, खुद की भी सुन ले कभी. मॅम मॅम. ए अनामिकाला शिक्षा मी देणार आहे. आई आणि करावी लागेल ना. मी सांगेन ते. हा चला कपल डान्स होऊन जाऊ द्या. मी कशी करू कपल डान्स? माझा अर्धा कपल तिथे गाडीत का?
चलो म्यूजिक. मतलबी हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों. मावशी बाई मावशींना मी शिक्षा देऊ. अगं मी तुझी सासू आहे ना. अहो तसं नाही हो माई मावशी. मग आता मला माहितीये ना तुम्हाला काय काय जमतं ते. मग मी देते ना शिक्षा. तुम्ही छान नाचून दाखवा ना. तुम्हाला जमेल तसं. त्या दिवशी नाचला होतात ना अगदी तसं. कमॉन मावशी, कमॉन माय मावशी. बल्ली अगं काहीतरीच काय म्हणजे मावशींना झेपेल अशी शिक्षा दे ना. मावशींना झेपेल? हो तुम्हाला माहिती नाहीये मावशी अशी नाचते ना इथे बसलेल्या प्रत्येकाला लाजवेल ती. माहिती नाही तुम्हाला? मावशी होऊन जाऊ दे. मावशी आता मी बोलून बसलोय आता व्हायला पाहिजे. मावशीबाई नाचे नाचे. हा आता बघा गाणं लावू का? नाही मी म्हणणार ना. गाणं काय लावतो तुमच्यासाठी नाही. आम्ही तिकडे तोंड करून नाही करणार. मी या सगळ्यांसाठी आहे. हा मावशी मावशी. चाळ माझ्या पायात पाय माझे तालात नाचते मी तोऱ्यात मोरावाणी. पाय गेला. थांब 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 जरा हलवू नको. हा हीच ती वेळ. हाच तो क्षण. बाई मावशी काय झालं? पाय खूप दुखतोय का तुमचा? मला खरं सांगा. तुम्ही सकाळच्या गोळ्या नाही ना घेतल्या? घेतल्या का? गोळ्या? कसल्या गोळ्या? होणार जाऊ बाई. भाऊजींना सांगायचं नव्हतं का? मल्ली मुद्दाम करतेस का तू? नाही मी सौरभ अरे 2 दिवसांपूर्वी माई मावशी पडल्या घरात. आणि मला कोणीच काही सांगितलं नाही. काय काय झालंय नेमकं तिला? घाईघाईनं गॅस बंद करायला जात होत्या आणि पाय सरकला असेल. आता माई मावशींचा पाय सुद्धा मुरगळलाय. डॉक्टर काही फ्रॅक्चर वगैरे नाही आहे ना? म्हणजे सिरियस नाही आहे ना काही? हो नाही नाही सिरियस वगैरे काही नाही. और फ्रॅक्चर असतं ना तर सूज आधी झाली असते. फार फार तर काय शिरेवर शिर चढली असेल. मी काही पेन किलर्स लिहून देतो त्याने त्यांना आराम वाटेल. सौरभ अरे तू ऑफिसमध्ये त्या दरम्यान खूप बिझी होतास. वर्कलोड खूप होता. इतका टेन्शनमध्ये असायचास म्हणून तुला त्रास द्यावासा नाही वाटलं आणि नाही सांगितलं. मला वाटलं की सौरभ पटवर्धन कुटुंब आणि काम एकत्र सांभाळू शकणार नाही. त्याला आत्ता सांगितलं की मावशी पडली तर हा काय तिला घेऊन जाईल रिक्षानी एखाद्या दवाखान्यात. पण मी तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईन. नीट औषधोपचार करीन. कारण हा स्कूटर चालवणारा रिक्षाने फिरणारा हा आपल्या कुटुंबाची काळजी काय घेणार? बरं ह्याला कळलं तर खर्च हा करेल. मग ह्याला एवढा खर्च परवडेल नाही परवडणार असं वाटलं ना. काय बोलतोस तू? असं काही माझ्या मनातही नव्हतं. मग काय होतं तुमच्या मनात? मी तुमच्याशी बोलतोय. मी सनामी का? मग काय होतं तुमच्या मनात? माझ्या मनात आलं की तू इतका टेन्शनमध्ये आहेस. वर्कलोड आहेत म्हणून पुढे ढकललं आणि राहून गेलं तुला सांगायचं. आणि म्हणून तुम्हाला माझ्यापासून हे लपवावं असं वाटलं.
लपवायचं कशाला रे? असं प्लॅन करून लपवायचं वगैरे नव्हतं. फक्त एवढंच वाटलं की तू कामात आहेस तर जरा हे पुढे ढकलावं आणि मग सांगायचं राहून गेलं सगळं. राहून गेलं? मला आईसारखी असणारी माझी मावशी पडते आणि मला कोणी काही सांगत नाही. तुम्ही मला तोंडावर सांगता राहून गेलं? अहो एका घरात राहतो ना आपण, एका शहरात राहतो ना. मी गेलो असतो ना भेटायला, मी घेतली असती तिची काळजी, मी केलं असतं सगळं. सौरभ तू फार बिझी होतास रे आणि या सगळ्यात तुला हे टेन्शन नको. पण तुझ्यावरचं थोडं ओझं कमी व्हावं म्हणून केलं मी. माई मावशी माझ्यासाठी ओझं नाहीये. माई मावशीनं ओझं नाही म्हणाले मी. या सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर ओढवून घेतोस ना त्याला म्हणाले मी ओझं. आपलं ठरलं होतं ना सगळं निम्म निम्म करायचं, जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या, म्हणून केलंय. जबाबदाऱ्या हलक्या करायच्या असतात. तुम्ही माझ्यापासून माझं कुटुंब हिरावून घेताय. तू काही काय बोलतोस? उगाच गैरसमज करून घेतोय. नाही बरोबर आहे. गैरसमज करून घेतोय मी. चुकतंय माझं. प्रॉब्लेम माझ्यामध्ये आहे. कारण तुम्ही परफेक्शनिस्ट आहात ना. तुम्ही सगळं बरोबर करता. तुम्ही कपडे उत्तम घालता, तुम्ही कायम दिसता उत्तम, तुमचं मेकअप उत्तम, तुमचं काम उत्तम, तुम्ही सगळ्यांची हसतमुखाने बोलता, तुम्ही सगळ्यांचं सगळं करता, तुम्ही सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांवर प्रेम करता. तुमचं सगळं बरोबर आहे. सगळ्या काय त्या चुका आहेत त्या फक्त माझ्या एकट्यामध्ये आहेत. जगभरातली सगळी कामं तुम्हाला करता येतात, तुम्ही करू शकता आणि मी ती करू शकत नाही. बरोबर ना? तू असं का बोलतोयस? मी हे बोलतोय कारण माझ्या कुटुंबाची काळजी तुम्ही घेऊ शकता, मग मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेऊ शकत नाही असं का वाटतंय तुम्हाला? सौरभा, अरे इतका का चिडतोय? तिने जे केलं ते चांगलंच केलं ना. अरे खूप काळजी घेतली रे तिने माझी. घेतली ना, पण माझी सख्खी मावशी पडली, तिला लागलं, तिला बरं नाहीये हे त्यांनी मला सांगितलं नाही. हे बरोबर केलं त्यांनी. अरे तिने काही लपवलं नाही. मीच तिला सांगितलं की सौरभला काही सांगू नको. नाही मावशी बस, आता खोटं नको. तुम्ही हा आळ स्वतःवर घेऊ नका प्लीज. 10 मिनिटापूर्वी गिल्टी वाटत होतं की तुम्ही सगळ्यांसाठी इतकी छान ट्रिप प्लॅन केली आहे, तुम्ही सगळे एकत्र वेळ घालवताय आणि मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाहीये. माझं काहीतरी चुकतंय. मी तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे, या सगळ्यांना वेळ द्यायला पाहिजे, मी लवकर इकडे यायला पाहिजे, म्हणून मी मनापासून प्रयत्न करून काम लवकर संपवून इकडे आलो. पण आता मला असं वाटतंय की मी जे केलं ते योग्य केलं. मी माझं काम पूर्ण केलं, ते बरोबर केलं, कारण मी सगळ्यांना एका वेळेला खुश ठेवू शकत नाही. सौरभ, अरे किती शांत आणि समजूतदार स्वभाव आहे तुझा. असं काय आता ताईपणा करतोयस एकदम? काकू तुम्हालाही वाटतंय की मी आता ताईपणा करतो? अरे माझी मावशी पडली, सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, ह्यांना ही गोष्ट माहिती आहे आणि मला त्यांनी सांगितली नाही. तुम्हाला असं वाटतंय की माझं चुकतंय, त्यांचं काहीच चुकत नाहीये. नाही असं नाही म्हणत आहे मी. अनामिकाने तुला सांगायलाच हवं होतं. तुला राग आला हे साहजिकच आहे रे, पण तू असा का निष्कर्ष काढतोयस की सगळं तूच केलंयस म्हणून? मी कमीच आहे काकू. मी मिस अनामिकांपेक्षा सर्वार्थाने कमीच आहे. त्या उजव्या आहेत, मी डावा आहे. अहो वेगळी वेगळी माणसं होत आम्ही. खूप तफावत आहे आमच्या दोघांमध्ये. आमच्या राहणीमानांमध्ये तफावत आहे, आमच्या कपड्यांमध्ये तफावत आहे, आमच्या वागण्या बोलण्यात उठण्या बसण्यात आमच्या सगळ्यामध्ये तफावत आहे. तुम्हाला सांगतो, त्या ब्रँडेड कपडे घालतात, मला परवडत. त्या महागातले कपडे आणतात, मी आणू शकत नाही. त्यांच्याकडे स्वतःची गाडी आहे, माझ्याकडे स्कूटर आहे. इतकंच काय, मला साठी भूक लागली ना तर माझी पावलं किचनकडे वळतात, त्यांची फोनकडे वळतात. मी किचनमध्ये काहीतरी शोधतो, कालचं शिळं वगैरे खातो, त्या पटकन कुठल्या तरी ॲपवरनं काहीतरी ऑर्डर करतात, बिल बघत सुद्धा नाहीत, कारण त्यांना परवडतं. आमचं सर्कल वेगळं आहे, आमच्या आसपासची माणसं वेगळी आहेत, आमची ऑफिसेस वेगळी आहेत, आमच्या कामाची पद्धत वेगळी आहे. इतकंच काय, आम्ही ज्या पार्ट्यांना जातो ना त्या पार्ट्या सुद्धा वेगळ्या आहेत. तुम्हाला सांगतो काकू, मी ह्यांच्या पार्ट्यांना गेलो ना तर मी कसं दिसतो माहितीये का? माहितीये का तुम्हाला सगळ्यांना मी कसं दिसतो? सांगू का मी कसं दिसतो? पट्या, हे नक्की तूच बोलतोयस ना? म्हणजे गेला वर्षभर आम्ही ज्या पट्याला ओळखतोय तो तूच आहेस ना नक्की? नाही, तोच पट्या नाही. कारण माझ्या असं लक्षात आलं की मी जर तसाच पट्या म्हणून राहिलो तर माझा या जगात
या समाजात आणि या नात्यात निभावं लागेल असं मला वाटत नाही.